मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आजही नानीच्या घरी मस्त अशी उशिरा का होईना पण छान सकाळ झाली. नानीने मस्त असा मुलांसाठी नाश्ता बनवला होता. नानीच्या घरीही आमचे कारनामे काही थांबत नाहीये. आता तर आम्हाला अजूनच गोष्टी चढायला भेटल्या आहेत. आता सोपे म्हणू नका की मशीन म्हणू नका, आम्ही जिकडे तिकडे उड्या मारायला तयार झालेलो आहोत. बघा बरं आता आमचे काय उद्योग चालू आहे. युवीचे स्टंट आमच्यासाठी काही नवीन नाही, तुम्हाला मात्र हे नवीनच वाटत असेल. इथे तो जाऊन सांगत होता नानीला का नानी बघ मी काय घेऊन आलो आहे. आता इथे मम्मीने मस्त असं गार्डन बनवलेलं आहे. या फुलांसाठी माझी मम्मी खूप काळजी घेते, झाडांची चांगली निगा राखते. आता आवी आणि मम्मी मस्त असं बागेत गेले होते. कशासाठी? तर बघा बरं कोणती फळे तोडत आहेत ते. पपया तोडण्यासाठी. आवीला तर खूपच मजा येत होती नानीसोबत जाताना. तो खूप खुश होत होता एक एक पपई काढताना. मज्जाच आली त्याला आज. नानीच्या घरी हीच मजा त्याला आनंद देऊन जाते आणि काहीतरी दरवेळेस नवीन. मुलांच्या आजोळी मस्त मुलांना गाई कोंबड्या सगळं काही ना काही बघायला भेटत असतं. तर युवांश मस्त खिडकीतून बघून एन्जॉय करत होता. त्याला इथे कॉक कॉक पण दिसत होतं आणि हंबागाई पण दिसत होती. मम्मीने मस्त गार्डनमध्ये पेरू म्हणू नका, जांभूळ म्हणू नका, आळूची पानं, लिंबाचं झाड अशी नाना प्रकारची झाडे लावलेली आहेत. पावसाने मस्त हिरवीगार झाली होता तिचा बाग. आणि आळूच्या पानांचं तर विचारूच नका, इतकी पानं आलेली होती की बस. शेवंतीचे झाडही खूप आलेले आहेत, पण त्यांना फुलं तरी आमच्या इकडे नोव्हेंबरमध्येच येतात. तुमच्या इकडे कोणत्या सीझनमध्ये येतात आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. मस्त अशी झाडे बघून आवीचं पुन्हा पपया काढण्याचं काम चालू झालं होतं. तो मस्त असा पपया काढत होता. मागच्या वेळेस गेला होता तर मम्मीने त्याच्यासाठी मिरच्या काढायला ठेवलेल्या होत्या. मिरच्या तोडून त्याला फारच आनंद झाला होता. तो आजीच्या घरी येऊन सगळ्यांना सांगायचा, माझ्या नानीच्या इकडे बगीचा आहे आणि आम्ही तिथे मिरच्या काढल्या. आता बघा बरं पपया घेऊन येताना काय खुश होत होता, जसा त्याला मोठा खजिनाच भेटला आहे असं त्याला वाटत होतं. माझ्या हातात एक एक पपई देताना त्याला फारच आनंद होत होता. तो मला म्हणत होता, बघ मम्मा मी शेतातून तोडून आणली, आणि खूपच आनंदी होऊन परत नानीची मदत करायला जात होता. आज मस्त त्याने भरपूर अशा पपया काढल्या आणि सर्व अशा गोळा करून घरी घेऊन आला. मग मस्त असाच मुलांचा स्टॉलही लागला होता पपयांचा. माझी मम्मी बघा बरं ह्या वयात किती कष्ट करत होती. इतकी वरती चढून मस्त अशा नातवंडांसाठी पपया तोडत होती. मुलंही त्याचा आनंद घेत होती आणि मस्त मजा करत होती. युवांशला मात्र आम्ही घरात कोंडून ठेवलं होतं, कारण जर तो बाहेर आला असता तर यांना पपया सोडून त्याच्याच मागे पळत बसावं लागलं असतं. आता मस्त घरात पपया आणून यांचा तर स्टॉलच लागला होता. आधी आम्ही युवांशला म्हटलो, चल तुला असं डोक्याला बांधून देतो आणि तू बोल पपया घेता का पपया. तर तो म्हणे नाही मी नाही बोलणार असं. मग दादाच झाला दुकानदार आणि युवांश तिथे पपया घ्यायला गेला होता. दादाकडून घेऊन पैसे न देताच आम्ही पळत सुटलो होतो. दादाला अक्षरशः त्याच्या मागे पळावं लागत होतं. दादा म्हणे पैसे दे, तर दादाच्या हातात पैसे दिले आणि तो घेऊन आला आणि म्हणे थँक्यू. पुन्हा गेला आणि म्हणे माझे पैसे मला परत दे, पण मला दिलेली पपई परत घेऊ नकोस. ह्याच्यावर त्यांची अक्षरशः भांडणं सुरू झाली होती. मग काय नानीने मस्त पिकलेली पपई कापून आणली. आता त्यांना खेळायचं तर नव्हतं आता, कारण त्यांना खायचंच होतं. मग दोघांची भांडणं सुरू झाली की मला हवी, तो म्हणे मला हवी, असं दोघांचं सुरू झालं.
आणि नानी म्हणे, अरे थांबा, मला त्याचे बिया तर काढून द्या. पण दोघंही ऐकायला तयार नव्हते. दोघांचं मस्त असं सुरू झालं आणि झाडावर पिकलेली पपई तर इतकी गोड होती की दोघांनाही राहत नव्हतं. युवांशला मात्र खूपच आवडल्या होत्या पपया आणि आवीलाही. आवीही मस्त असा पपई खाण्याचा आनंद घेत होता, कारण आज त्याने कष्टाने पपई तोडून आणली होती झाडावरून, म्हणून ते खाण्यात त्याला वेगळाच आनंद भेटत होता. मस्त मुलांच्या गडबड गोंधळात कधी संध्याकाळ होऊन जात होती, तिकडे काही समजतच नव्हतं. मग संध्याकाळी मस्त असा बेत झाला बिर्याणीचा, मम्मीच्या हाताची. मम्मीने मस्त अशी बिर्याणीची तयारी केली आणि बिर्याणी बनवायला घेतली. छान असा खडा मसाला, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या टाकून छान अशा परतून घेतल्या आणि त्यात धुतलेलं मॅरिनेट केलेलं चिकन तेही टाकलं. मस्त अशी मम्मी बिर्याणी बनवत होती. मुलांचाही वेगळाच गोंधळ चालू होता. त्यांना कधी दुकानात जायचं होतं तर कधी बाहेर खेळायचं होतं, म्हणून त्यांचं काही ना काही मध्ये चालूच होतं. इथे आवी काहीतरी मागण्यासाठी माझ्या मागे मागे फिरत होता, पण मी त्याला काही देत नव्हती, त्यामुळे तो मला काही सोडत नव्हता. सारखं त्याचं चालू होतं की मम्मा प्लीज दे ना. तर मी काही त्याच्याकडे लक्षच देत नव्हती, कारण मुलांचे जर हट्ट वेळच्या वेळी पूर्ण केले तर ते अजून मागण्या करायला लागतात. त्यामुळे कधी कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं पण गरजेचं होऊन जातं. मुलं आणि मी मम्मीकडे गेलो तर मम्मीचा वेळ कुठे जातो तर मम्मीला समजून येत नाही. पण जेव्हा परतीचा वेळ होतो पण तेव्हा मम्मीचे हातपाय मात्र गळून जातात, कारण मुलं आता परत घरी जाणार म्हटल्यावर परत शांतता. मुलं आले का अखंड तांडव, आरडाओरडा, सततचं काही ना काही मम्मीच्या मागे चालूच असतं. नानीला ते एक मिनिटही सोडत नाही आणि निघायच्या वेळेला मग सगळं शांत होऊन जातं. मुलंही इथून जायला तयार नसतात आणि तिकडनं यायलाही तयार नसतात. असं दरवेळेस होतं, पण मुलांना दोन्ही. माझ्या मम्मीला किचनच्या वस्तू व्यवस्थित ठेवायला खूप आवडत असतात. व्यवस्थित मांडणी ही तिला खूपच जवळची आहे. ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लावत असते आणि नीटनेटकेपणा हा तिचा खूप महत्त्वाचा विषय आहे. तिला वेळ भेटेल तसं ती घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवत असते. आता हा पुदिनाही तिने तिच्या गार्डनमधून म्हणजेच तिच्या बगीच्यातून घेऊन आली होती. भांडी तर बघा बरं किती चकाचक दिसत आहे, कारण तिला जसा वेळ भेटेल तशी ती घासत असते. आणि आता एवढा डबा भरून मस्त अशी अद्रक लसूणची पेस्टही तयार करून ठेवली आहे. बिना पाण्याची मस्त असं तेल घालून अगदी पांढरी शुभ्र तिने मस्त अद्रक लसूण पेस्ट बनवून ठेवली आहे. अशी बनवून ठेवली की ऐन वेळेला, घाईच्या वेळेला माणसाला जास्त घाई होत नाही आणि पटकन कामं होतात. येथे मुलांचं काही ना काही उद्योग चालूच आहे. बघा बरं, मसाल्याचा डबा किती स्वच्छ दिसत आहे, नाहीतर काही लोकांचा काय कुठे असं असतं. आणि हेच जसं आई वागते तसं आपण मुली वागत असतो आणि आपोआप आपल्या अंगवळणी हे पडत असतं. तीही मल्टीटास्कर आहे. एका बाजूला बिर्याणी करत होती तर दुसऱ्या बाजूला मुलांना मस्त असं फिक्कं चिकन सूप बनवत होती. नानीच्या घरी गेलं का मुलांचे सगळे हट्ट पुरवले जातात, म्हणून त्यांना जास्तच मजा येते नानीच्या घरी. आता स्वयंपाक होत होता, पण माझी मम्मी एका बाजूला लगेच निघालेली भांडी घासून घेत होती, कारण नंतर परत जास्त पसारा नको. इथे मस्त अशी बिर्याणी तयार झाली होती आणि आम्हाला सर्वांना जेवणं वाढत होती माझी मम्मी. तिने सर्वांना ताटं तयार केले आणि मी ताटं नेऊन दिले. मस्त अशी पोटभर आम्ही जेवणं केली. बिर्याणी तर खूपच छान झाली होती आणि आवी तर मस्त जेवायला बसला. त्याने त्याचं जेवण छानपैकी एन्जॉय केलं आणि असं करता करता आमची निघण्याची वेळही झाली होती. आम्ही मस्त असे जेवणं केले, पोटभर जेवलो आणि आवरून घेतलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो. बघता बघता 2 दिवस कसे गेले समजलंही नाही.
खरं तर यायचं नव्हतं, पण अचानक आलो तर 2 दिवस राहिलो आणि आता जाण्याची वेळ आली होती. माहेरी येताना यायचं नसतं आणि जाताना जायचं नसतं, असं प्रत्येक मुलीचं घडत असतं. मुलांनी नानीला बाय करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्हाला वाटलेलं रस्त्यात आम्हाला पाऊस लागेल म्हणून आम्ही घाईघाईतच निघालो होतो. पण छान आम्हाला घरी पोहोचेपर्यंत पाऊस तर काही लागला नाही आणि थंड हवाही सुटलेली होती. पण छान असा प्रवास झाला. कुठेही रस्त्यामध्ये पाऊस लागला नाही. पावसामुळे पूर्ण रस्त्यात आम्हाला शांतताच जाणवली. जास्त काही गर्दी, ट्रॅफिक आम्हाला लागलं नाही. शांततेत आम्ही घरी पोहोचलो आणि घरी येऊन पुन्हा माझी थोडीशी कामं होती ती आवरली. मुलांना उद्या स्कूलमध्ये जायचं आहे त्याची तयारी केली आणि असा गोड 2-3 दिवस आमचे माहेरी कसे गेले आम्हाला समजलंच नाही. पण आनंदात आणि मस्त असे गोड आठवणी घेऊन आम्ही पुन्हा घरी आलो. आईलाही मुलांना बाय बोलावंसं वाटत नव्हतं, पण काय करणार, आपल्याला परत आपली कामांना जावंच लागतं. हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतच असतं. अशा प्रकारे आमच्या 2 दिवसाच्या गोड आठवणी आम्ही तुमच्याबरोबर शेअर केल्या. तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. प्लीज ते बघा, फॉलो करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.